अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काषाय वस्त्रं करदंडधारणं कमंडलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी परवा विवेचन संपता असं बोललो होतो की गुरुबरोबर राहणंच पाहिजे, गुरुच्या संपर्कात राहिलंच पाहिजे असं काही नाही। याचं मी उदाहरण देईल म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, तर त्याचं अतिशय एक सुंदर उदाहरण आहे। परमपूज्य प्रातस्मरणीय श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी, हे उदाहरण बहुतांशी लोकांना माहिती आहे, तरी मी पुन्हा देतो। टेंबे स्वामी हे नरसिंहवाडीला होते। एक दिवस ते स्नान करून वर आले। त्यांच्या समोर एक 8 वर्षाचा मुलगा होता। त्या मुलाला त्यांनी विचारलं, कोणाचा रे बाळ तू? त्या मुलाने एका क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब सांगितलं, तुमचाच। स्वामीजींना थोडंसं हसू आलं। स्वामीजींनी आपल्या झोळीतनं खडीसाखरेचा खडा काढला, त्या मुलाच्या मुखात दिला आणि त्याच्या कानामध्ये गुरुमंत्र दिला। बघा, ही झाली अनुग्रह प्रक्रिया बरं का। आता इथे कुठेही पाद्यपूजा नाही, हार नाही, वस्त्र नाही, दक्षिणा नाही, कुठलाही सोपस्कार नाही। आणि वासुदेवानंद तिथून निघून गेले। त्यानंतर शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे शेवटच्या क्षणी सुद्धा ते गुरु शिष्य एकमेकांना कधीही भेटले नाही। पण दत्त संप्रदायामध्ये या गुरु शिष्यांची जोडी ही अतिशय प्रसिद्ध आहे। गुरु म्हणजे परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वासुदेवानंद सरस्वती, आणि शिष्य म्हणजे आदरणीय परमपूज्य श्री रंगावधूत महाराज। 8 वर्षाचे असताना वाडीच्या कृष्णा तीरावर त्यांना अनुग्रह दिला। त्याच्यानंतर ते महाराजांना, स्वामींना कधीही भेटले नाही। पण ते इतके गुरुभक्त होते, श्वासे श्वासे दत्त नामो हे त्यांच्या मुखामध्ये होतं। गुजरातमध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे ते अग्रगणी म्हणून ओळखले जातात। त्यांच्यामुळेच गुजरातमध्ये दत्त संप्रदायाचा प्रसार झाला असं म्हटलं तर वावगं ठरू नये। तसं पाहायला गेलं तर नारेश्वरला रंगावधूत महाराज, तेही नर्मदा किनारी, आणि गरुडेश्वरला वासुदेवानंद सरस्वती, हे काही फार मोठं अंतर आहे असं नाही। जर समजा सकाळी चालायला निघालं तर संध्याकाळपर्यंत आरामशीर गरुडेश्वर माणूस पोहोचू शकतो चालत। फार मोठं अंतर आहे असं मला वाटत नाही। पण तरीही ते एकमेकांना भेटले नाही। सांगायचं तात्पर्य, गुरुला भेटलंच पाहिजे असं नाही, पण गुरुनी दिलेला मंत्र, हा मंत्र सदोदित तुमच्या मनात असावा। या अनुषंगाने आपण जी काय साधना करतो, आपण जे काय जपजाप्य करतो, आपण जे काय पारायण वाचतो, आपण जे काय पाठ करतो, आपण जे काय प्रदक्षिणा करतो, आपण ज्या काय पूजा करतो, या सगळ्या साधना या बहुतांशी म्हणण्यापेक्षा सगळ्याच
अनुग्रह घेतलेल्या शिष्याने गुरूंना विचारून करावे. असं का? तर त्यामध्ये काही त्रुटी निर्माण झाली, संभ्रम निर्माण झाले, तर गुरु त्याला साह्यभूत होतात. म्हणून अनुग्रह घेतलेल्या शिष्यांनी आपल्या साधना या गुरु आज्ञेने कराव्यात. एक जाता जाता म्हणून सांगितलं. रंगावधूत महाराजांनी दत्त साधने व्यतिरिक्त कुठली साधना केली आहे असं माझ्या तरी वाचण्यात नाही. त्यांचं भरपूर वाङ्मय आहे, पण ते सगळं वाङ्मय दत्तावर आधारित आहे. असो, हा दृष्टांत आपल्याला फक्त गुरुचरित्रामध्ये सांगता सांगता मी जे सांगितलं होतं की गुरुनी शिष्यांबरोबर किंवा शिष्यांनी गुरूंबरोबर राहिलंच पाहिजे असं नाही, या अनुषंगाने आपला हा खरा विषय होता. हा विषय वाढवण्यात मला स्वारस्य आत्ता तरी नाही, नाही तर मी याच्यावर अजून बोलू शकतो. पण आपल्याला गुरुचरित्र पुढे न्यायचं आहे. गुरुचरित्रामध्ये काल प्रस्तावना देताना मी गुरुचरित्र म्हणजे काय आहे याविषयी थोडक्यात पण बरंच काही सांगायचा प्रयत्न केला. नामधारकाचा वृत्तांत सांगितला. हा नामधारक सगळं सोडून रानावनामध्ये गुरुच्या शोधाकरता भटकत हिंडतोय की असा गुरु कोण आहे की यांनी माझ्या संपूर्ण कुलाला गुरुसेवा शिकवली, माझ्या संपूर्ण कुलाचा उद्धार केला. असा गुरु कोण आहे आणि त्याचं दर्शन मला अत्यावश्यक आहे. नृसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरला होते, त्यामध्ये त्यांची प्रचंड ख्याती गाणगापूरमध्ये झाली होती. त्यांचा महिमा वाढला होता. ज्या ठिकाणी गुरु राहतात म्हणून ते स्थान धन्य, लक्षात ठेवा. गुरु जिथे राहतील तेच पवित्र स्थान, तेच मोठं स्थान, आणि म्हणून लोक त्या स्थानावर अजूनही जातात. तेव्हाही जात होते, अजूनही जातात. तिथे राहून आपल्या आराध्य देवतेची साधना करून फलप्राप्ती प्राप्त करून घेतात. कोणाला मुलं पाहिजे असतील, कोणाला धन पाहिजे असेल, जी जी इच्छा असेल ती इच्छा त्या स्थानावर पूर्ण होते. हा एक प्रचंड आत्मविश्वास त्या भक्तामध्ये निर्माण होतो आणि तो त्या अपेक्षेने तिथे जाऊन साधना करतो. संत, सद्गुरू, ऋषी, मुनी सगळे त्या ठिकाणी जातात आणि अशा ठिकाणी नामकरण म्हणजे नामधारक त्या ठिकाणी पोहोचलाय. अतिशय कष्टाने, अतिशय दुःखाने, व्याकुळ मनस्थितीमध्ये फक्त एकच इच्छा मनी होती की मला त्या सद्गुरूंचं दर्शन व्हावं. मनामध्ये कुठलाही किलमिश नाही, मनामध्ये कुठलाही विकल्प नाही, आणि तो त्या ठिकाणी आलाय. त्याची अवस्था गलित गात्र झालेली आहे. अतिनिर्वाण अंतःकरणी, अंतःकरण अतिशय निर्वाण अवस्थेमध्ये आलंय, पण तरीही त्याचं लक्ष हे पूर्णतः सद्गुरूंच्या चरणावर होतं. तो शिष्य शिरोमणी नामधारक त्या अवस्थेमध्ये तहान भूक सगळं विसरलेला आहे. फक्त त्याच्या मनामध्ये एकच निर्धार आहे, तो म्हणजे मी माझ्या सद्गुरूंचं चरण बघीन. या देहाला, या जड स्वरूपाला सोडाची वेळ आली तरीही हरकत नाही, पण माझ्या मनामध्ये एकच प्रचंड इच्छा दाटून आली आहे, ती म्हणजे
माझ्या सद्गुरूंचं चरण बघीन. त्या सद्गुरूंचं चरण बघीन की ज्यांच्या नुसत्या स्मरणाने दैन्याचं हरण होतं, दैन्य दूर पळतं, समाधी अवस्था लागू शकते. माझं दैव काहीतरी विपरीत आहे म्हणून अजून मला त्या श्री गुरुचरणाचं दर्शन होत नाही. हा जर परीस लोखंडाला लागला तर त्याचं सुवर्ण करू शकतो, आणि या सद्गुरूंच्या चरणाचा परीस माझ्या नेत्रांनी मी बघितला तर माझंही सुवर्ण होऊ शकेल. तुमचं नावच परीस आहे, सद्गुरूंना तो म्हणतो, तुमचं नावच परीस आहे. तुम्ही माझ्या हृदयात आहात, तरी मला का कष्ट होत आहेत? सद्गुरू मला दर्शन द्या. अतिशय व्याकुळ होऊन आपल्या स्वतःचीच निंदा, आपल्या घराण्याची स्तुती असं उलट सुलट नामकरणी मनामध्ये म्हणतोय. गुरु त्रयमूर्ती आणि त्या गुरूंकडेच वेदश्रुती आहे असं दृष्टांत अनेक आहेत. कलियुगामध्ये नृसिंह सरस्वती हा भक्तांचा सारथी आहे, कृपा सिंधू आहे. हा कृपा सिंधू वेद जाणतो. अनेक प्रकारे, नाना प्रकारे तो सद्गुरूंची स्तुती करतोय, नृसिंह सरस्वतींची स्तुती करतोय, आपल्या वंशातल्या प्रत्येकाला आठवतोय. मनात एकच ध्यास धरलेला आहे की सद्गुरूंचं चरण बघायला मिळावं. तो म्हणतोय, हे भगवंता, हे सद्गुरु राया, हे गुरुमाऊली, तू माझी माता आहेस, तू माझा पिता पण आहेस रे. अरे तू माझा सखा पण आहेस, तू आमची कुळदेवता पण आहे. अरे आमच्या अख्ख्या वंशाने तुझी सेवा केली रे, म्हणून मी स्वतः तुला भजतोय, तुझी सेवा करतोय, तरीही माझ्या मनाला तू कष्ट का देतोस? हे कृपा सिंधू दाताराम, हे भक्तवत्सला, हे त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी, मला दर्शन दे रे. त्रयमूर्ती तूच आहेस, विश्वाचा सांभाळ करणारा तूच आहे, समस्त देवांचाही तू दाता आहेस. मग समस्त देवांचा तू दाता आहेस तर मी बाकी कोणाकडे काय मागावं? तुझ्या वाचून मी कोणाकडे मागायला जावं? अरे ह्या विश्वाचं पालन पोषण करणारा असा सर्वज्ञ तू आहेस. तू सर्वज्ञ आहे हे वेद सुद्धा सांगतात. माझ्या मनामध्ये त्याबद्दल तिळमात्र सुद्धा शंका नाही रे. आणि तुला जर काही पाहिजे असेल आणि मग तू देणार असशील तर तू देव कसला? अरे ज्या बलीला पाताळात वामनाने घातलं होतं, त्या बलीनी वामनाला काय दिलं दर्शन दिल्यावर? ज्याची सुवर्णाची लंका होती त्या रावणाने शंकराला काय दिलं होतं? ज्या ध्रुवाला आढळपद मिळालं त्यांनी त्या ऋषिकेशाला काय दिलं होतं? अनेक उदाहरणं सांगतोय, अनेक जणांची नावं घेतोय, पुन्हा 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 तो नतमस्तक होतोय. अवस्था अतिशय बिकट आहे. मनामध्ये एकच इच्छा आहे की त्या सद्गुरूंचे चरण बघावं. सृष्टीचा तू पोषक आहेस, तुला मी काय देऊ शकतो? अहो तुम्ही स्वतः श्रीमंत आहात नरहरी, सद्गुरूंना तो म्हणतोय.
माता ज्या वेळेस बसलेली असते त्यावेळेस तिच्या जवळ बाळ जाऊन आपलं मुख उघडतो ते क्षुधा क्षमावण्याकरता. त्या बाळाला सुद्धा आई काय मागते हो? काही नाही. तसा तू गुरुनाथ, अरे मी तुला काय देऊ? आणि जर तू काही घेऊन मला देणार असशील तर तू दाता तर निश्चितच नसतील. मग तुला दयानिधी म्हणतात, तुला दाता म्हणतात. अरे 14 भुवनांचा तू दाता आहेस. अनेक उपमा देत आहेत की ज्या सृष्टीमधल्या तळी विहिरी भरणाऱ्या मेघाला ही धरणी काय देते? सेवा करून देणं हे नाव नाही. माझ्या पूर्वजांनी तुमची सेवा केली होती. बऱ्याच गोष्टी तो सांगत बसलेला आहे. आता इथे प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो, हे सगळे जो तो प्रत्येक गोष्टीचं वर्णन करतोय. मातेविषयी वर्णन केलं, धरणीविषयी वर्णन केलं, रावणाविषयी वर्णन केलं, प्रल्हादाविषयी वर्णन केलं, ध्रुवाविषयी वर्णन केलं, अनेकांविषयी तो वर्णन करतोय. आणि तो आळवतोय आपल्या सद्गुरूंना, नरसिंह सरस्वतींना. इथे प्रामुख्याने तुम्ही एक लक्षात ठेवा, तो नरसिंह सरस्वती या व्यक्तींना नाही आळवत आहे, तर तो सद्गुरू 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 असे उच्चार करतोय. म्हणजे तो त्या तत्वाला आळवतोय. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं, व्यक्ती श्रेष्ठ नाहीये, तत्व श्रेष्ठ आहे. तो त्या तत्वाला आळवतोय. त्याच्या मुखातनं सद्गुरू गुरु अशा प्रकारचे उद्गार येत आहेत. तो म्हणतो, एखाद्या वेळेस आई जर कोपली तर बाळ वडिलांपाशी जात, वडील जर कोपले तर बाळ आईपाशी जात. पण जेव्हा आई वडील दोघही कोपतात तर तेव्हा त्याने कोणाकडे जावं? अरे तूच माझा माता, तूच माझी पिता, कोपसी गुरुनाथा. लक्षात ठेवा. अरे गुरुनाथा, तू माझी पिता आहेस, तू माझी माता आहेस. तूच जर माझ्यावर कोपलास तर मी कोणाकडे जाऊ, कोणाला सांगू, कोणाची क्षमा मागू? तू एकमेव स्वामी आहेस माझा, मी तुझा दास आहे. तू माझं प्रतिपालन प्रतिपोषण करतोस. तुला कृपाळू म्हणतात. अशा प्रकारे अनेक गोष्टी सांगून त्यांनी भगवंताची म्हणजे दत्तात्रयांची स्तुती करायला सुरुवात केली. शेवटी तो असं म्हणतो की माझं कारुण्य वचन ऐकून सुद्धा तुझे कान ते ऐकत नसतील. अरे हे करुणा वचन ऐकून पाषाणाला सुद्धा पाझर फुटेल रे. तू तर माझी माता पिता सद्गुरू आहेस. अरे भगवंता करुणा कर रे. अजून तू माझ्यावर करुणा का करत नाहीस? असं म्हणून नामधारक मूर्छित पडला. ज्याप्रमाणे पाडसा करता गाय धावत येते, त्याचप्रमाणे सिद्ध म्हणून साक्षात सद्गुरू तिथे आले. त्यांना नामधारकांनी वंदन केलं. त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसवलंय. लक्षात ठेवा, त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसवलं. त्यांची षोडोपचार पूजा केली. हीच मानस पूजा आहे.
हीच आद्य शंकराचार्यांनी रत्ने कल्पितमासनं हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषितम मृगमदा मोदांदिका चंदनम जाती चंपक बिल्वपत्र रचितम पुष्पंच धूपं तथा दीपन देव दया निधे पशुपते ह्य कल्पितं गुह्यतम. अशा प्रकारे शंकराचार्यांनी जी मानस पूजा सांगितली आहे त्याच पद्धतीची पूजा नामधारक सद्गुरूंना आपल्या हृदयात बसवून करतो आहे. आणि सद्गुरू हे भगवंत, हे परमात्मा, हे नेहमी भक्तांच्या हृदयातच राहत असतात, हे लक्षात ठेवा. आनंदित झालाय नामकांती. नामधारकाला प्रचंड आनंद झालाय. सिद्धाचं ते रूप बघून नामधारक अतिशय प्रसन्न झालाय, खूप आनंद आहे. आता त्याला पूर्ण खात्री आहे की हे आलेले सिद्ध माझ्या सद्गुरूंच्या रूपातलेच आहेत, हे मला नक्कीच मार्गदर्शन करतील. आणि माझे सद्गुरू, ज्याला माझा वंश, माझे पूर्वज ज्यांची आराधना करत होते ते कसे होते, काय घडलं होतं, हे सगळं ते मला निश्चित सांगतील. मला असं वाटतं परवा आणि आज ही दोन्ही दिवस खरोखर ही नुसती प्रस्तावनाच झालेली आहे. पण खरं सांगतो, गुरु या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे आणि गुरु या शब्दामध्ये इतकं तत्व आहे की ते कितीही सांगितलं तरी ते थोडकच वाटतं, ते कमीच पडतं. गुरु हा शब्द अघात लीलांनी भरलेला आहे. गुरु हा शब्द तुमच्या श्वासात असायला हवा. पण उद्यापासून नक्की आपण प्रस्तावना, आता मला असं वाटतं आजपर्यंत झालेली प्रस्तावना भरपूर आहे, कारण कितीही सांगितलं तरी ती पूर्ण होणार नाही. मला तर सांगतो, गुरु या शब्दावर बोलण्याकरता आयुष्य सुद्धा आपलं कमी पडेल. तर बाकीच्या गोष्टी तर खूप नंतर आल्या आहेत. पण तरीही मी या प्रस्तावना थोडक्यात आवर्त घेऊन उद्यापासून निश्चित मूळ गुरुचरित्राला आपण सुरुवात करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.